नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेले जे शिक्षक टी उत्तीर्ण असतील, अनुत्तीर्ण असतील अशा उमेदवारांना 31 मार्च 2019 पर्यंत टी उत्तीर्ण होणं बंधनकारक केलं होतं. त्यांना सेवा समाप्तीच्या आदेशाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे. वेतन बंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो, त्या संदर्भात अधीक्षक भविष्य निर्वाह निधी पथक जे आहे त्यांनी आदेश दिलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे. मित्रांनो, आपण ते आदेश वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या, मात्र त्यांची या ठिकाणी समाप्ती करू नये, त्याचबरोबर एप्रिल 2019चं वेतनही या ठिकाणी बंद करू नये, यासाठी आमदार आणि संघटनांचं पत्र या ठिकाणी शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, शिक्षण आयुक्त, संचालक यांना जात आहेत निवेदनं. या संदर्भात मित्रांनो सर्व आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. महत्त्वाची अशी माहिती आहे, शिक्षक विभागाशी संबंधित शिक्षण प्रक्रियेशी संबंधित आहे. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. काय म्हटलंय बघा या पत्रामध्ये, कारण काय दिलंय की त्यांना त्याचं वेतन बंद करण्यात येऊ नये किंवा एप्रिल 2019 नंतर त्यांची सेवा समाप्ती करू नये. काय म्हटलंय बघा, शिक्षक पात्रता परीक्षा टी उत्तीर्ण केलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त न करता सेवेत कायम ठेवून एप्रिल 2019 पासूनचे पुढील वेतन सुरू ठेवण्याकरता राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आदेश देण्याबाबत संदर्भ भरलाय 7 फेब्रुवारी 2019चा शासन निर्णय. त्यांनी असं म्हटलंय की 7 फेब्रुवारी 2019चा ज्यावेळेस शासन निर्णय आता निघाला मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये, त्या निर्णयानुसार मागील जो निर्णय निघाला होता 13 फेब्रुवारी 2013चा तो अधिक्रमित झालेला आहे. त्याऐवजी या निर्णयामध्ये कुठेही या ठिकाणी उल्लेख केलेला नाही की त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी म्हणून त्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात येऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एप्रिल 2019 पासून त्याचे वेतन बंद करण्यात येणार नाही, परंतु राज्यातील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना सूचित केले आहे की टी परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या शिक्षकांना सेवामुक्त करावे व एप्रिल 2019 पासून पुढील वेतन अदा करू नये. या नियमबाह्य सूचनेमुळे शिक्षण क्षेत्रात असंतोष आणि भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्यामुळे विनंती अशी करण्यात येते आहे की 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी परीक्षा उत्तीर्ण केली नाही या कारणास्तव सेवामुक्त करू नये, तसेच एप्रिल 2019 पासूनचे वेतन थांबू नये असे सुस्पष्ट आदेश सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आणि विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात यावेत. अपील बघा, नागो गाणार कार्याध्यक्ष यांनी मित्रांनो हे निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्याकडून माननीय विशाल सोळंके साहेब शिक्षण आयुक्त, माननीय ममाणे साहेब शिक्षण संचालक, माननीय चव्हाण साहेब शिक्षण संचालक प्राथमिक. मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी काल सोले जे आमदार आहेत त्या आमदारांनी शिक्षण मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं मित्रांनो. त्या निवेदनाची सुद्धा दखल घेतली गेली. आपण ते लगेच या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्यासमोर आमदार अनिल सोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीची बातमी आहे. वर्तमानपत्रातील त्या शिक्षकांना टीईटीतून वगळा या शीर्षकाखाली ही बातमी आहे. महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये आलेली. मित्रांनो, या निवेदन ज्यावेळेस दिलं सोले आमदार यांनी ज्यावेळेस निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिलं, शिक्षण मंत्र्यांनी लगेच त्यांना प्रतिसाद देत बघा टी ग्रस्तांबाबत आमदार अनिल सोले यांनी पाठवलेल्या निवेदनाची शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगेच दखल घेत उचित कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवल्याचे सोले यांना त्यांनी कळवलेलं आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी म्हणजे टीईटीच्या संदर्भात या ठिकाणी सकारात्मक भूमिका प्रशासनाची किंवा मित्रांनो शिक्षण मंत्र्यांची व्हावी यासाठी निवेदन या ठिकाणी चालू आहेत. काय नेमकं प्रकार घडला होता, वेतन बंद करण्यासंदर्भात कसे आदेश होते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्यासमोर भविष्य निर्वाह निधी बघा, अधीक्षक भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक जालना यांचं हे पत्र आहे बघा. सर्व जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका, सर्व अशासकीय खाजगी प्राथमिक शाळा जिल्हा जालना यांना हे पत्र आहे. या पत्रामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे बघा, 8वा मुद्दा महत्त्वाचा आहे. 9वा मुद्दा मित्रांनो, वरील संदर्भ क्रमांक 8 नुसार या ठिकाणी संदर्भ क्रमांक 8 वापरलेला आहे बघा. 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांपैकी जे शिक्षक टी परीक्षा उत्तीर्ण असतील त्यांचे वेतन 30 मार्च 2019 पर्यंतच अहरित करण्यात यावा, त्यानंतर त्यांचे वेतन अहरित करण्यात येऊ नये असं स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बघा, अधीक्षक प्राथमिक वेतन भविष्य निर्वाह निधी प्राथमिक जालना वर्तमानपत्रामध्ये या संदर्भात बातम्या आलेल्या होत्या काल. त्यावरती मित्रांनो काल व्हिडिओ बनवला नाही, मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये त्याची माहिती आपण फक्त या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत.
पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे. टी-ई-टी आणि उत्तीर्णांचे पगार एप्रिलपासून बंद. नोकरीवर येणार गदा. 31 मार्चपर्यंत उत्तीर्ण होण्याची आवश्यकता. या ठिकाणी बघा, ह्या आलेली बातमी आतापर्यंत आपण जी माहिती सांगितलेली आहे की त्यांची समाप्ती, त्याचबरोबर टी-ई-टी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, या संदर्भात या ठिकाणी प्रकाश टाकण्यासाठी बातमी आलेली आहे. मित्रांनो, ही बातमी या ठिकाणी महत्त्वाची वाटली म्हणून यावरती व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्या माहितीसाठी शेअर करा. धन्यवाद.